की 2047 असं आपण एक टार्गेट देशाचं ठरवलंय की हा देश, भारत हा देश 2047 पर्यंत स्वतःच्या ताकदीवर उभा असलेला, जगाला, संपूर्ण जगाला एक जे महत्त्वाचं आहे आपल्या इथे ते म्हणजे शांततेचं तत्वज्ञान, किंवा आपण ज्याला म्हणतो हे विश्वची माझे घर, किंवा सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, अशा पद्धतीनं जग कसं वाटचाल करेल आणि भारत हा त्याबाबत अग्रणी कसा असेल, अशा पद्धतीचा आदर्श कसा असेल, अशा पद्धतीची एक मांडणी करणारं आपण जनतेकडनं आणि मुख्यतः तरुण पिढीकडनं, कारण 2047 आम्ही पाहणं अवघड आहे, जे पाहतील त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत असं आता नाही म्हणायचं. 2047 इज नॉट व्हेरी फार. 70 नंतर पुष्कळ होतं ते, तर ठीक आहे, मुद्दा सोडून. तर अशा पद्धतीनं त्यांनी हा एक विषय घेतला की एक आदर्श सामर्थ्यवान भारत हा कसा असावा, ही युवा पिढीची आणि आजची जी पिढी आहे त्यांची ही संकल्पना आहे. कारण गेल्या 15-20 वर्षात आणि त्यातल्या त्यात गेल्या 10 वर्षात जागतिक स्तरावर ज्ञानाच्या बाबत आणि एकंदर राजकीय परिस्थितीच्या बाबत इतक्या मोठ्या प्रमाणात बदल घडून येतात आणि हे बदल रोजच्या रोज होत आहेत. म्हणजे AI सारखं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं जे तंत्रज्ञान समोर आलंय ते कुठल्या पातळीवर काय करणार आहे ह्याची कल्पना सुद्धा आज आपल्याला करता येणं अवघड आहे. इतकी प्रगती गेल्या 6 महिन्यात, म्हणजे एक संस्थेतला अनुभव म्हणून मी सांगतो की संस्कृत मधून मराठीमध्ये भाषांतर करणं हा एक मोठा व्याप होता. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी त्याला बऱ्यापैकी एक दिशा दाखवली. चुका दुरुस्त करायला माणसं लागतात, पण त्यातली पुढची गोष्ट इतकी हे आहे की परवा मी स्वतः 16व्या शतकातल्या संस्कृतमधल्या, कारण त्यावेळेचं स्क्रिप्ट आजचं स्क्रिप्ट फरक आहे, AIला ज्या वेळेला दिलं त्यावेळेला त्यांनी बऱ्यापैकी बरं भाषांतर त्याच्यात केलं, जे 4 महिन्यापूर्वी संस्कृत टू इंग्रजी AI करू शकत नव्हतं. किंवा आमच्याकडे आता ओलाचे जे हे आले होते त्यांना संपूर्णपणे आम्ही डिजिटाईज केलेली सगळी स्क्रिप्ट पाहिजे. त्याचं एकुलतं एक कारण आहे, AI म्हणजे तरी काय आहे, तर 100 मेंदू एकत्र येऊन त्यांचं ज्ञान एकत्र करून ते ज्ञान तुम्हाला देणं इज AI. AIला स्वतःचं डोकं नाही आहे, पण माझं एकट्याचं डोकं तिथं चालत नाही, तिथे 100 डोकी एका वेळेला स्वतःचं ज्ञान, 100 म्हणजे काही हजारात डोकी एका वेळेला ज्ञान टाकतात आणि मग ते त्याचा स्वतःचा विचार करतो आणि हा डेटाबेस तयार. डेटाबेस हा फार मोठा मुद्दा आता झालेला आहे. थोडक्यात काय, बदल हे इतके भराभर होत आहेत की बस रे बस. त्यात आमची पिढी जी आहे त्यांनी तर हे बदल फार मोठ्या प्रमाणात, म्हणजे टेलिफोन नाही ते पोस्टात जाऊन कुठलाही कॉल करायचा किंवा तारयंत्राने पाहायचं, तिथपासून आमच्या दृष्टीनं आत्ता जे काही आम्ही वापरतोय तो म्हणजे चमत्कार आहे. याच्या पुढे आणखीन काय होईल सांगता येत नाही. हा बदल फार रॅपिड आहे, हा फार बदल रॅपिड आहे. तर या बदलाबाबत आजच्या आमच्या जनरेशनचं मत काय, युवा जनरेशनचं मत काय, आणि आज ही जी जनरेशन 2047 साली कार्यक्षम होणार असेल त्यांचं मत काय, या दृष्टीनं हा अत्यंत निबंध हा एक महत्त्वाचा विषय आणि त्याचं एक डॉक्युमेंटेशन तयार होईल जे पुढे कधीही वापरता येईल. किंवा 2025 साली त्यावेळेला विचार करणाऱ्या लोकांनी असं एक भारताबद्दलचं एक डॉक्युमेंटेशन तयार करून ठेवलं. या दृष्टीनं हा एक उपक्रम लीनाताईंच्या पुढाकाराने संस्थेने हाती घेतलेला आहे. यापुढे लीनाताई माहिती देईल. म्हणजे या निबंधातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा असेल की आपण एखादी गोष्ट हवी असं म्हणतो, पण किंवा ही अशी गोष्ट व्हायला हवी असं म्हणतो, पण ती झाली असं आपण नेमकं कशाच्या आधारे ठरवतो. तर म्हणजे निकष आपले काय असतील. आपण 2047 मध्ये भारत विकसित झाला का, आदर्श झाला का, सामर्थ्यवान झाला का, हे जर प्रश्न कुणी जज करायचं म्हटलं, भारतीयांनी जज करायचं म्हटलं आणि भारताबाहेरच्या देशांनी पण जज करायचं म्हटलं, तर
त्याचे इंडेक्स काय असतात. म्हणजे जसं आपण आता मागच्या 50-1 वर्षात डेव्हलपमेंट इंडेक्स हा शब्द खूप वेळा ऐकतो, की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, असे आपण बरेच शब्द वापरतो. पण आदर्श भारत जर हवा असेल, समर्थ भारत जर हवा असेल, तर त्याचे निकष काय असतील. आणि ते निश्चितच आपण म्हणू शकतो की डेव्हलप्ड इंडिया किंवा विकसित भारत ह्या निकषापेक्षा ते निकष वेगळे असणार आहे. कारण विकसित असणं ही गोष्ट वेगळी आहे आणि आदर्शवत असणं किंवा समर्थ असणं ही गोष्ट वेगळी आहे. तर आपल्याला समर्थ भारताची कल्पना पुढे आणायची आहे. आणि काय निकष असतील हे आपल्याला जर का आपण ठरवू शकलो तर त्या दृष्टीने आपली वाटचाल कशी असायला पाहिजे हेही आपल्याला ठरवता येऊ शकतं. किंबहुना मी असं म्हणेन की मला वाटणारा निकष वेगळा असेल, इतरांना वाटणारा निकष वेगळा असेल आणि प्रत्येकाला असं वाटेल की माझा निकष हा जास्ती योग्य किंवा जास्त प्रायोरिटाईज झाला पाहिजे. त्याचं समर्थन तुम्ही कसं करता, तुम्हाला वाटलेला विषय महत्त्वाचा तुम्हाला का वाटतो आणि त्या निकषाचं तुम्ही मोजमाप कसं करू शकणार आहात, असा अर्थाचा साधारण निबंध लिहायचा आहे. तर आम्ही 3 गट का केले, तर सर्वसामान्य नागरिकांची, म्हणजे त्याच्यामध्ये मग कुठलीही वयाची किंवा कुठलीही इतर अट नाही आहे. पण एक गट आम्ही करणार तो कॉलेज विद्यार्थ्यांसाठी. कारण हे कॉलेज विद्यार्थी 2047मध्ये भारताच्या नेतृत्व पदावर असणार आहे. तर त्यांचं विचार मंथन आतापासून सुरू असलं तर 2047मध्ये खऱ्या अर्थाने समर्थ भारत उभा राहू शकतो. आणि आज जी पिढी शाळेमध्ये आहे तर ती पिढीसुद्धा 2047मध्ये ह्या सगळ्या विचार मंथनाची एक लाभार्थी असणार आहे. तर त्यामुळे त्यांनीही त्यांची मतं मांडावीत. आम्हाला कल्पना आहे की 12वीच्या पेक्षा लहान वयातल्या विद्यार्थ्यांना जेव्हा आम्ही हा निबंध लिहायला सांगतो तेव्हा त्यांचा अनुभव, त्यांची परिपक्वता, त्यांची विचार करण्याची पद्धत हे सगळं थोडं त्या लेव्हलनीच आपल्याला जज करावं लागेल. पण त्यांना सुद्धा वाटावं की आपल्या दृष्टीने समर्थ भारत कसं असेल, आपल्या दृष्टीने आदर्श भारत कसा असेल, हा विचार त्यांच्या मनात पण यावा आणि त्या दृष्टीने त्यांनी आपल्या विचारांची दिशा तिकडे वळवावी. आणि एक चांगलं त्यातनं म्हणजे समजा एक 25 लोकांनी वेगवेगळे 25 निकष मांडले असतील तरी आपण जेव्हा त्याचं संकलन करू तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक खूप मोठा की आपण कुठे 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 आपण कमी पडतोय, कुठे कुठे आपल्याला कामं करायला हवी, हा सगळा एक पूर्ण खाका हा परिपूर्णतेने आपल्यासमोर उभा राहतो. उदाहरणच कोणाला सांगायचं, मी अगदी सुरुवातीला जेव्हा हा विषय कोणाशी तरी बोलत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की अहो पण आपल्या देशात इतक्या मोठ्या प्रमाणावर नक्षलवाद हा प्रश्न आहे. म्हणजे ते ग्रस्त रायपूर, विलासपूर ह्या एरियामधले होते. सो त्यांना इमिजिएटली त्यांना काय वाटलं की नक्षलवाद हा खूप हाय प्रायोरिटाईजचा विषय आहे. काही मुलांशी म्हणजे कॉलेज वयातल्या मुलांशी बोलत असताना ते म्हणाले नाही, आपल्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा हा एक मोठा निकष आहे. तर असं प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने वाटू शकतं आणि प्रत्येक विचार हा महत्त्वाचाच असेल. पण आम्ही निबंध स्पर्धेच्यासाठी म्हणून म्हटलंय की तुम्ही 8 ते 10 निबंध, म्हणजे सामान्य नागरिकांनी 8 ते 10 निकष त्यांनी लिस्ट आउट करावे आणि त्याच्यावर त्यांनी प्रत्येकाच्या बद्दल माहिती द्यावी. कॉलेज विद्यार्थ्यांनी सुद्धा 8 ते 10, पण कॉलेज विद्यार्थ्यांना शब्दसंख्या आम्ही कमी देतोय, 2500. तर सामान्य नागरिकांना आम्ही म्हणतोय की तुम्ही 3000पेक्षा म्हणजे मोठा, खऱ्या अर्थाने मोठा निबंध तो असणार आहे. मला कुणीतरी हे पण सांगितलं चर्चा करताना की आम्ही कॉलेजमध्ये असताना जेव्हा पेपर लिहिताना इतके मोठे 1 सप्लिमेंट 2 सप्लिमेंट असं आम्ही लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आमची लिहायची प्रॅक्टिस संपलेली आहे. पण आता कम्प्युटरवर तुम्हाला, लॅपटॉपवर तुम्हाला टाईप करून हे करता येऊ शकतं. तुम्हाला स्पीच टू टेक्स्ट ही मेथड वापरून लिहिता येऊ शकतं. त्यामुळे
आता खरोखर हातानेच लिहिलं पाहिजे असंही नाही, पण आम्ही त्यात एक छोटीशी मजा किंवा थोडासा एक इंटरेस्टिंग भाग म्हणून आम्ही असं म्हणतो की जर कोणी हाताने लिहिणार असेल तर त्यांनी त्यांच्या निबंधाचे त्यांनी जीपेग किंवा PDF फाईल बनवून आम्हाला सॉफ्ट कॉपीच्या रूपात पण द्यावी आणि हस्तलिखित पण आम्हाला द्यावं. कारण भांडारकरमध्ये आज 1.25 लाखच्या आसपास हस्तलिखितांचा खजिना आहे. हे जे काही हस्तलिखित असणार आहे ती 50 वर्षानंतर खजिना स्वरूपच होणार आहे. तर जर कोणी हस्तलिखित लिहिणार असतील तर आम्ही हस्तलिखिताचा पण स्वीकार करू, पण परीक्षकांना पाठवण्याच्या दृष्टीने आम्हाला PDF फाईल लागेल. तर त्यामुळे आता ह्या तुम्हाला हो तिसरा गट हो शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही 1200 शब्दसंख्या आणि 4 ते 5 निकष असं म्हटलंय. पण त्याचबरोबर मला म्हणजे आत्तापर्यंत जे आम्ही वेगवेगळ्या संस्थांशी संपर्क केला त्याच्यावरून असं दिसतं की मराठीच्या सोबत हिंदी, कोकणी, गुजराती आणि तेलुगू या भाषांमधल्या त्या प्रांतातल्या काही संस्थांनी आम्हाला म्हटलंय की आम्ही याच्यात तुम्हाला सहकार्य करतो आणि आमच्या भाषेचंही तुम्ही ही निबंध स्पर्धा घ्यावी. त्यामुळे सध्या ह्या 5 भाषा आम्ही निवडलेल्या आहेत. संस्कृतमधून जर कोणी लिहिणार असलं तर तेही आम्ही ॲक्सेप्ट करणार आहोत. पण इतर भाषांमध्ये जोपर्यंत आम्ही पोचत नाही त्यांच्यापर्यंत आणि ते आम्हाला सहकार्य करू शकतील असं जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत आम्ही इतर भाषा घेतलेल्या नाही आहेत. आणि सहकार्यामध्ये आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा विषय काय ठरतो तर परीक्षण. कारण समजा 50 जरी लोकांनी निबंध लिहिले पण जेव्हा आम्ही त्याला पारितोषिक देणार आहोत असं म्हणतो तेव्हा मग त्याची छाननी नीट झाली पाहिजे आणि ती त्या भाषेतले जाणकार, त्या भाषेतले विद्वान त्यांनाच ते करता येऊ शकतं. आपण म्हटलं की आपण तेलुगू निबंधांचं परीक्षण करावं तर ते आता AI सारखं आपण ट्रान्सलेट करणं वेगळं, पण शेवटी निबंध लिहिताना तुम्ही त्या भाषेतले शब्द काय वापरता म्हणजे शब्द लालित्य हाही एक त्यातला महत्त्वाचा घटक असतो. तर ह्या दृष्टीने परीक्षक आम्हाला त्या भाषेतले विद्वान जे असतील तेच लागणार. तर त्या दृष्टीने सध्या आम्ही 5 भाषांपुरतं हे इंग्रजी नाही केलेले आहे. गुगल फॉर्म नोंदणी करायची आहे. 15 मे पर्यंत नोंदणी आणि मग त्याच्या पुढे 31 जुलैपर्यंत. म्हणजे आता कसं आहे की शाळा कॉलेजेसना आता सुट्ट्या वगैरे असणार आहेत त्यामुळे विद्यार्थी वर्गाला पण पालक वर्गाला पण आणि इतरांना पण ह्याच्यात वेळ मिळणार आहे बसून थोडा विचार करून निबंध लिहावा. विषय गंभीर आहे त्याप्रमाणे खरं त्यामुळे वेळ म्हणून जास्त दिलेला आहे. एक अशी पण कल्पना आहे की म्हणजे निबंध लोकांनी लिहायला सुरुवात करायला हरकत नाही, पण थोडंसं ही चर्चा अजून पुढे नेण्याच्या दृष्टीने आणि ती निबंधांमधून चांगल्या रीतीने उतरावी ह्या दृष्टीने आम्ही असा पण प्रयत्न करतोय की छोट्या छोट्या प्रमाणावर गट चर्चा. म्हणजे एकच निकष घेतला, त्या निकषात जी व्यक्ती एक्सपर्ट आहे त्यांचं 10 मिनिटाचं त्यांनी केलेलं विवेचन आणि मग त्याच्यावर इतरांनी केलेली चर्चा, अशी जर का छोटी चर्चासत्र आम्हाला गटागटांनी घेता आली तर त्याचेही बद्दल म्हणजे पुण्यामध्ये मी जे काही लोकांशी बोलले तर त्यातले निदान 4-5 लोकांनी तरी मला सांगितलं की आम्ही प्रत्येकाचा वेगवेगळा निकष असणार आहे पण आम्ही ह्या निकषावर आम्ही बोलायची आमची तयारी करतो किंवा करू शकतो अशा प्रकारे. तर तसं जर झालं तर मग साधारणपणे दर आठवड्याला म्हणा 10-15 दिवसांनी म्हणा पण अशी एक गट चर्चा. आणि इथे जर का करायची म्हटली तर इथे भांडारकरमध्ये पण होऊ शकेल मला वाटतं, पण कुठेही होऊ शकते, ऑनलाईन पण होऊ शकते. मला तेच म्हणायचं की आपण ॲज फार ॲज पॉसिबल ऑनलाईन केलेलं, कारण हा विषय आपण देशपातळीवर करतोय
आणि सुदैवानं आज आपल्याकडे तंत्रज्ञान जर हजर आहे तर त्यावेळेला आपण ह्या चर्चा ऑनलाईन करणं हे कधीही सोयीस्कर पडतं आणि एका वेळेला करता येतं. एका वेळेला निरनिराळ्या प्रांतातल्या लोकांना परत तो प्रश्न आहे आपल्या इथला की आपल्याकडे आमच्या लहानपणी एक अनेकता मे विविधता काकासाहेब कालेलकरांचा अनेकता मे एकता काकासाहेब कालेलकरांचा धडा होता. त्यामुळे प्रत्येक प्रांताचेही प्रश्न वेगळे आहेत. प्रत्येक प्रांताच्या समर्थ भारत किंवा चांगला भारत म्हणजे काय याच्या कल्पना वेगळ्या आहेत. आणि आता ताईंनी सांगितलं तसं या 5 भाषा घ्यायचं कारणच आहे की विचारांना भाषा हा अडथळा असता कामा नये. तुम्ही विचार मांडणं महत्वाचं आहे, भाषा हा त्याला अडथळा नको. कारण प्रत्येकाचा मेंदू हा त्याच्या मातृभाषेत किंवा त्याची जी लहानपणाची भाषा आहे त्याच्यात जास्त विचार करत असतो. आणि नंतर आपण तो ज्या वेळेला म्हणजे मेंदूतल्या मेंदूत आपण उदाहरणार्थ मी मराठीत विचार करतो आणि नंतर इंग्रजीमध्ये बोलतो. माझ्या मराठीतला परवाच एका भाषणात तल्लीन या शब्दाला इंग्रजी शब्द काय असं माझ्यासमोरच प्रश्न निर्माण झाला. कोणीतरी इमर्शन असं म्हणलं, एनग्रॉस्ड. आता इमर्शन म्हणलं तर आपण गणपती विसर्जन करतो. आता एनग्रॉस इमर्शन ह्या सगळ्यातनं तल्लीन हा जो भाव आहे तो येता येत नाही. आणि हा प्रत्येक भाषेचा प्रश्न आहे. म्हणजे हा फक्त मराठी पुरताच मर्यादित आहे असं मी म्हणत नाही. प्रत्येक भाषेत काही असे शब्द आहेत की जे नाही. म्हणून विचार हा त्या भाषेतनं आला पाहिजे आणि हा विषय देशपातळीवर व्हावा आणि एक देशपातळीवर त्याचं चांगलं डॉक्युमेंटेशन तयार व्हावं असा यातला उद्देश आहे. म्हणून हा संपूर्ण देशासाठी आणि फक्त एक अजून ऍड करते की आम्ही गुगल फॉर्म जो दिलेला आहे आता ह्या ठिकाणी आपण बघितलं तर एक फेसबुक पेज आम्ही जनरेट केलेलं आहे, त्याची लिंक दिलेली आहे. तर ह्या फेसबुक पेजवर जर का आपण गेलो तर आपल्याला एक QR कोड दिसतो. त्याच्यावर लिहिलेलं आहे निबंध स्पर्धा. त्या QR कोडवर जर का आपण गेलो तर निबंध स्पर्धेचा जो फॉर्म आहे तो फॉर्म जनरेट होतो आणि तो तुम्ही ऑनलाईन भरू शकता. आणि ऑनलाईन भरून तो सबमिटचं क्लिक केलं की तो आमच्याकडे येईल आणि आल्यावर त्याला ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याची एक्नॉलेजमेंट येईल. त्याच्यासोबत नियमावली ही पण देण्याची व्यवस्था आहे. तर ते म्हणजे जेणेकरून प्रत्येकाला एक तर एक्नॉलेजमेंट मिळाली की हां ठीक आहे माझा म्हणजे माझा संकल्प पोचलेला आहे, मी भाग घेणार आहे असा. माझी भाषा पार्डन न्यूज मध्ये येणं हे लिंक देणं फार महत्त्वाचं आहे. हो लिंक म्हणून दिलेली आहे. लिंक दिलेली आहे. हो हो अच्छा हा जो ऍड्रेस दिला याच्याऐवजी पेजचं नाव आहे. अच्छा पेजचं नाव देऊया. मला असं वाटतं ते पेजचं नाव इट्स अ ग्रुप. अच्छा तो फेसबुक ग्रुप आहे हा. कौशलम निबंध स्पर्धा या नावाचा ग्रुप आहे. या नावाने हा कौशलम निबंध स्पर्धा अशी कौशलम निबंध स्पर्धा पेज पण आहे. हां ते हां फक्त त्याचं नाव कौशलम आणि भांडारकर असं ते ऍड करून घेतं. नाही मी करते अशा प्रकारचा आहे तो लगेच हो तो हो 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 आणि गुगल फॉर्मवर भांडारकरचं नाव आहे. हां आणि हां तर आणि तो त्याच्यात एक महत्त्वाचं आपण लक्षात घ्या की तो फॉर्म भरताना असं मी विचारलंय की तुम्ही स्पर्धक आहात, स्पर्धक म्हणून भाग घेणार आहात का परीक्षक म्हणून भाग, म्हणजे आम्हाला मदत करू इच्छिता. तर जे स्पर्धक म्हणून असतील भाग घेणारे त्यांना त्यांचं वयोगट म्हणजे त्यांना तुम्ही सामान्य नागरिक का कॉलेज विद्यार्थी का शालेय विद्यार्थी असं प्रकारे त्यांना हे दिलेलं आहे. शालेय आणि कॉलेज विद्यार्थी असले तर त्यांनी शालेय विद्यार्थी असले तर आम्ही म्हणजे शाळेचं नाव कॉलेजचं नाव अशी डिटेल आम्ही मागणार. परीक्षक म्हणून तुम्ही काम करू इच्छित असलात तर आम्ही वेगळा
म्हणजे त्या गुगल फॉर्ममध्येच तुम्ही परीक्षक ह्या मेनूवर जर क्लिक केलं तर तुम्हाला परीक्षक म्हणून काम करण्यासाठी पण एक वेगळा मेनू मिळतो. तर तिथे मात्र आम्ही बरीच क्वालिफिकेशनची अट ठेवलेली आहे. म्हणजे तुमचं स्वतःचं अकॅडमिक बॅकग्राऊंड काय आहे, अकॅडमिक परफॉर्मन्स काय आहे, तुमचा अनुभव काय आहे, अशी स्वतःबद्दलची बरीच माहिती आम्ही त्याच्यात विचारली. आणि परीक्षकांची निवड हा एक वेगळा विषय असणार आहे. फक्त आत्ता गुगल फॉर्म भरतानाच तुम्हाला ज्यांना कोणाला परीक्षक म्हणून ह्याच्यात असं वाटतं की मी ह्याच्यात समर्थपणे परीक्षक म्हणून काम करू शकणार आहे, त्यांच्यासाठी आतापासूनच आम्हाला वाटते पत्रकारांनी पण त्याच्यात यावं हो, स्पर्धक म्हणून यावं किंवा परीक्षक म्हणून त्यांना समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांशी सतत त्यांचं एक इंटरॅक्शन चालू असतं. त्याच्यामुळे लोकांना काय वाटतं, त्यांच्या कल्पना ज्या आहेत त्या मांडलेल्या आहेत, त्याच्यात परीक्षक म्हणून पत्रकार आले तर आम्हाला जास्त आवडेल. आपल्याला परीक्षक म्हणून एक अशी टीम करावी लागेल की 1 किंवा 2 असं परीक्षक असणार नाही, ते टीम वर्क म्हणून ते परीक्षक असणार, म्हणजे परीक्षक मंडळ असणार ॲक्च्युअली स्पीकिंग. माझे मित्र आनंद आगाशी सकाळचे चीफ, त्यांनीच परवा शनिवारी मला सांगितलं काही काम असेल तर सांगा. त्यांना मी नक्की आग्रहाने सांगेन की तुम्ही हे परीक्षक मंडळात या. त्यांच्या मिसेस पण देशमुख त्या दोघे आले होते शनिवारी भांडारकर विजिटला. कोणाला काही विचारायचं? आपण एकीकडे नाही, आम्ही शुल्क नाही ठेवलेलं. इंग्रजी नाही घेतलेली मुद्दामच लोकांना त्यांच्या मातृभाषेत, पण हा शालेय गटासाठी विचार करू. संस्कृत काही लोकांना खूप क्रेज असते की सगळं आहे, तो निबंध चॅट जीपीटीचाच निबंध होणार. त्याचा आम्ही थोडासा साकल्यानं विचार करू इंग्रजी, कारण त्यातला दुसरा प्रश्न यांनी जो काढलेला आहे तो बरोबर आहे की आजचं जे शालेय शिक्षण आहे ते मोठ्या प्रमाणात इंग्रजी मधूनच आहे. हो, चांगलं का वाईट हा प्रश्न आपण बाजूला ठेवूया, पण इंग्रजी ही आज एक महत्वाची भाषा आपल्या जीवनातली. म्हणजे आता इथे बोलताना सुद्धा आपण कित्येक वेळेला इंग्रजी शब्द वापरलेले आहेत, त्यामुळे त्याचा आपण विचार करू. पण तुम्ही म्हणताय नाही, ऍक्च्युअली चॅट जीपीटी वापरतात प्रोजेक्टसाठी म्हणा किंवा कशासाठी. तर हा क्रायटेरिया तुम्ही कसा निश्चित कराल? कारण सगळ्यांचे जर लेख निबंध बऱ्यापैकी सॉर्ट ऑफ वाक्य नसतील, पण काही काही वाक्य किंवा मध्ये कार्य ते सेम येऊ शकतात. ते येऊन देत, पण शेवटी आदर्श व समर्थ भारत हे निकष आणि त्याचं चर्चा ही जास्त प्रमाणात कुठे चालली झाली हे तपासलं गेलं पाहिजे. मग ती भाषा कुठली का असेल, योग्य परीक्षक असतील आणि जर थोडंसं लक्ष दिलं तर चॅट जीपीटी वर केलेल्या गोष्टी ज्या आहेत कळून येतात. नाही, पण आपण त्याच्यात सुद्धा नीट काय बघायचं याची 100% नाही, एकांनी मला त्यांचा अनुभव हा सांगितला की कुठली तरी शालेय विद्यार्थ्यांच्यासाठीचीच एक NCERTनी आयोजित केलेली निबंध स्पर्धा आणि त्याच्यामध्ये त्यांना परीक्षक म्हणून यायला सांगितलं होतं. तर बघ ठीक आहे, चांगला विषय, NCERT इनिशिएटिव्ह आहे, 2 दिवसाचं सत्र असणार आहे आणि सगळ्यांनी बसून निबंध निवडायचे. आणि त्यांनी सांगितलं की ते 2 दिवस मला असं वाटलं की आय हॅव वेस्टेड माय टाईम, कारण ते 90% निबंध जे होते ते चॅट जीपीटी वापरून केलेले होते आणि ते असं ते असं जाणवत होतं की अरे हे चॅट जीपीटीचे निबंध आहे. नाही, ते ट्रान्सलेशन खूप वाईट असेल. नाही, एक्झॅक्टली, ते लगेच लक्षात येतं. हो 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 हो. आणि मराठीचं इंग्रजीमध्ये सुद्धा चपकल केलं जातं. हो, पण दुसरं आहे, याच्यात आम्ही एक काळजी घेऊ की ज्या स्पर्धकांचे निबंध हे प्रत्यक्षपणे आपण स्वीकारू त्यांना
फेस टू फेस आपण ज्याला म्हणतो Interact. असं इंटरॅक्टिव्ह सेशन त्यांच्याशी नक्की त्यांच्याशी. ठेवू. आणि परीक्षकांनी इंटरॅक्टिव्ह सेक्शन ठेवला की आणि ठीक आहे त्यात जर एखाद्याने ChatGPT वरनं अभ्यास करून जरी त्याने त्याच्या डोक्यात तो विषय बसला असेल तरी मान्य करायला पाहिजे की त्याची बुद्धिमत्ता तेवढी. शेवटी तो त्याच्या अंतरंगात तो विषय उतरला का नाही हे महत्वाचं. मगाशी तुम्ही जसं म्हटलं की याचं डॉक्युमेंटेशन होऊ शकतं सगळं. हो, त्यावेळेला आपण ChatGPTचा वापर करून इंग्लिशमध्ये पण डॉक्युमेंटेशन हे जे करू शकतो. डॉक्युमेंटेशन तयार होईल हे जर तुम्ही केंद्र सरकारकडे दिलं आणि यांनी त्यांच्या शिक्षण मंत्रालयाच्या मार्फत सिलेबसमध्ये घालायला सुरुवात केली तर त्याचं पुढे जसं आपण म्हणतो ना हळूहळू रुजतो एखादा विचार 1947 पर्यंत काहीतरी त्याचा विचार रुजवायला सुरुवात. बघू आता तर आमची सुरुवात ह्याच्या ही आता सुरुवात सूचना चांगली आहे. आपलं डॉक्युमेंटेशन जर चांगलं केलं तर आपण निश्चित केंद्र सरकारलाही ते देऊ. कारण मग ते सगळ्या भारतातल्या सगळ्या भाषांमध्ये इनफॅक्ट ते इतर भाषांमधले निबंध पण जेव्हा असणार आहेत तेव्हा त्या राज्यामध्ये सुद्धा कारण भाषिक निबंध जेव्हा येतील तेव्हा कुठे ना कुठेतरी त्या राज्याचं प्रतिबिंब पण त्याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे त्याचं डॉक्युमेंटेशन झालं तर ते त्या राज्यालाही मार्गदर्शक ठरू शकतं. त्यामुळे तुमची सूचना चांगली आहे. आणि सुदैवानं आज भांडारकर प्राच्य संस्थेला केंद्र सरकारने अशा पद्धतीचे पुष्कळ काम दिलेलं आहे. मग त्यातलं महत्त्वाचे काम महाभारतामधली आहे. महाभारतातली युद्धनीती आहे, काही परराष्ट्र मंत्रालयातनं आलं आहे, काही भाषा संचालनालयातनं आलं आहे, अशी खूप कामं दिलेली आहेत. किंबहुना आपण म्हणताय तेच आहे की केंद्र सरकारला भांडारकर इन्स्टिट्यूटकडनं अशा गोष्टी हव्या आहेत आज. तर त्यामुळे आपण निश्चितच याचं माझ्या मते ह्या विषयाबद्दल बरीच सगळीकडे चर्चा आहे. पण अशा पद्धतीची स्पर्धा मला वाटतं ही पहिलीच असावी आणि याचा फायदा नक्कीच होणार आहे. म्हणजे देशव्यापी स्पर्धा आपण करतो. हो, देशव्यापी. त्या 5 भाषा आणखी प्रादेशिक भाषा जोडण्याचं नियोजन जर म्हणजे जमलं तर ज्या त्या भाषां शेवटी कसं आहे की त्या प्रांतापैकी किंवा त्या भाषेच्या जाणकारांपैकी कुणीतरी म्हटलं पाहिजे की ओके आमचा ग्रुप ह्याची जबाबदारी घेईल. पण इतर भाषांपर्यंत आपण कसं पोहोचणार? आता आमचे वृत्तपत्र आहेत, मराठी आहे, आम्ही मराठीच्या माध्यमातून पोहोचू शकतो. पण आता तमिळ भाषेत कोणी लिहिणार असेल, कोणी वेगळ्या हिंदीमध्ये लिहिणार असेल, त्यांच्यापर्यंत आपण कसं हिंदीपर्यंत चांगलं काय की विविध ऑनलाईन कोर्सेस देशभरातनं किंवा जगभरातनं अनेकांचे एंट्रीज आहेत आपल्याकडे. त्यांच्याही माध्यमात आपल्याला ही सगळी माहिती पोहोचवता. आज सुदैवानं भांडारकरचा ज्याला आपण ह्याचा प्रिंट म्हणतो डिजिटल प्रिंट हा प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला आहे. म्हणजे आपल्या ट्विटर हँडलला जवळजवळ 3 कोटी लोकांनी आजपर्यंत व्हिजिट केलेला आहे. आणि हा विषय असा आहे की हा जर आपण व्यवस्थित आम्ही जर ट्विट माध्यमातनं जर त्या एक्स म्हणजे आता ट्विट नाही म्हणायचं एक्समधनं वेबसाईटमधनं हा जर केला तर तो सर्वत्र पसरतो. याचं दुसरं कारण असं आहे कारण आमचे म्हणजे आम्हाला मूळ मला सांगायला आनंद वाटतो की आम्हाला एक्सवर मूळ उभं जर कोणी केलं असेल तर ते निर्मलाजींनी केलं. कारण निर्मलाजींनी आम्हाला फॉलो करायला सुरुवात केलं. आणि आता काय झालं त्याच्यामुळे आनंद रघुराजनपासून निर्मलाजींपासून ते PMO पर्यंत सगळेजण भांडारकर फॉलो करतात. आणि त्यामुळे असा विषय जर त्यांच्या समोर गेला तर तो ऑटोमॅटिकली सगळीकडे पसरण्याची इनफॅक्ट आम्ही म्हणजे ह्याच्यामध्ये 20-30 तरी निबंध मराठीतले निबंध फॉरेनमधून सुद्धा येण्याची अपेक्षा आमची आहे. म्हणजे जी काही चर्चा इतर लोकांशी झालेली आहे त्यातून कारण उदाहरण मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही ज्या वेळेला महाभारताचा कोर्स पहिल्यांदा फ्लोट केला त्यावेळेला आम्हाला अमेरिका आणि इंग्लंडमधनं इतकी मागणी आली की आम्ही एक अमेरिका सेंट्रिक कोर्स की जो फक्त अमेरिकेतल्या लोकांसाठी केला आणि तो सकाळी 7ला केला कारण त्यांच्याकडे संध्याकाळी 7ला तिचा म्हणून. आणि आम्हाला 250 ॲडमिशन्स मिळाल्या. पंचतंत्रवरती मी जेव्हा स्पर्धा घेतली तेव्हा बाहेरच्या मुलांनी सुद्धा त्यात सहभाग घेतला. आपला जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवरचे जे कोर्स आहेत साधारणतः 33 देशातनं त्या कोर्सला निरनिराळ्या लोकांनी ॲडमिशन घेतलेलं आहे. त्यामुळे एक बाहेरही आपल्याला हा विषय बाहेर किती विषयांवर आपले ऑनलाईन कोर्सेस आहेत त्याची थोडीशी माहिती आणि साधारण विषय मला जनरलाइज नाही
जनरलाइज देतो मी बालचंद्रराव. एका विषयावर पत्रकार परिषद असताना दुसरा विषय घ्यावा नाही याबद्दल मी थोडासा कारण मग तो काय होतो कारण मला आपल्याला एक गुगल फॉर्म इंग्लिश मध्ये आहे. नाही ही नोट इंग्लिश मध्ये करून ही नोट ही इंग्लिश मध्ये हो जे एक्नॉलेजमेंट आहे हो ते ओके हो 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 नाही त्यासाठीच आम्ही गुगल फॉर्म मात्र हिंदी आणि म्हणजे हिंदी असं नाही हां प्रेस आणि आम्ही ह्याचे अजूनही थोडीशी डिटेल्सही इंग्लिशमध्ये आम्ही अवेलेबल करून देतो. हां फक्त स्पर्धेसाठी इंग्लिश भाषा धरावी का नाही तर आत्ता सध्या नको त्याचा विचार केला जाईल. आपण एकीकडे चालू करायचा एकीकडे छोटासा उत्कृष्ट निबंध असतील ना येतील तुमच्याकडे त्यांना निश्चितपणे आपण ट्रान्सलेट करू शकू इंग्लिश मध्ये. तुम्ही व्हिडिओ तयार केलेला आणि तुमच्या वेबसाईटवर अपलोड केलेले आणखीन लोकांपर्यंत आता मी थोडस नाही म्हटलं तरी डिजिटल प्लॅटफॉर्म बद्दल बोलतो. अशाच गोष्टी लोकांसमोर याव्यात याच्यासाठी भांडारकरनी स्वतःचा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि त्याच्यावर वेदापासनं महाभारतापासून इंडियन नॉलेज सिस्टम भारतीय ज्ञान परंपरा असे जवळजवळ 16 कोर्सेस आहेत आणि हा सुद्धा आपण म्हणताय त्याप्रमाणे हा जो सगळा कंटेंट आहे हा त्या प्लॅटफॉर्मवर आणि आमच्या वेबसाईटवर दोन्हीकडे उपलब्ध राहील. आज सुदैवानं मला सांगायला आवडेल की आमच्या वेबसाईटवर सुद्धा जवळजवळ 200 तासाचा निरनिराळ्या विषयावरची पुस्तकं आणि त्याच्यावर झालेली व्याख्यानं ही आमच्या वेबसाईटवरही आजही आहेत ऑलरेडी. आणि त्याच्यामुळे आणि जास्तीत जास्त हा विषय लोकांपर्यंत पोहोचेल ही काळजी आम्ही तर घेऊच. पण जसं जयश्रीताईंनी सुचवलं की मी हे करीन असं आपण सगळ्यांना विनंती आहे माझी की आपण जास्तीत जास्त ठिकाणी किंवा आपले जे काही बाहेरच्या याच्यात असलेले नेटवर्किंग मध्ये असलेले लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवलं तर आम्ही आभारी राहू. आणि अजून एक मुद्दा असं मला एकाने लक्षात आणून दिला. त्यांनी सांगितलं की समजा आपण निबंध लिहित असलो आपला निबंध उत्तम लिहिला गेला आहे पण आपलं म्हणजे व्होकल प्रेझेंटेशन तेवढं चांगलं नसतं. पण इतर लोक असतात की ज्यांची एक्सपर्टाईज त्याच्यात असते की व्होकल प्रेझेंटेशन तर जर का म्हणजे हा पुढचा विषय आहे पण हे सगळं 1 डिसेंबरपर्यंत हे सगळं पूर्ण झाल्यानंतर जर का शक्य असलं तर ती पण एक वेगळी स्पर्धा होऊ शकते की हे आमचे निवडलेले निबंध निवडक निबंध आहेत किंवा हे आमच्याकडे आलेले निबंध आहेत. तुम्ही तुमचा व्हॉइस देऊन तुम्ही एक ऑडिओ किंवा व्हिडिओ प्रेझेंटेशन करा इतक्या मिनिटाचं करा किंवा असं आणि त्याची एक वेगळी स्पर्धा असं पण होऊ शकतं. किंवा ती स्पर्धा जरी नाही घेतली तरी लोकांना इन्व्हाइट करून ह्यातले चांगले निबंध हे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये म्हणजे आता प्लॅटफॉर्म तर आपल्याकडे आहेच उपलब्ध भांडारकरचा त्यामुळे त्या प्लॅटफॉर्मवरून त्याची रीच मोठ्या प्रमाणामध्ये जाऊ शकेल. आम्ही व्हॉइस ओव्हरही करतो स्टुडिओ आहे आता स्वतःचा. तुम्ही म्हटलं ते दादा खरं आहे ती स्वतंत्र प्रेस कॉन्फरन्स आपण घेऊ ती स्वतंत्र आपल्याला आणखी पण मुद्दे त्यात घ्यायचे आपल्याला आज निबंध स्पर्धेचाच फोकस हा महत्वाचा असा विषय आहे आणि नाही आणि आगळा वेगळा विषय आहे. म्हणजे आपण फक्त आजपर्यंत समर्थ भारत 2047 असं वाचत आलो आहे पण समर्थ भारत म्हणजे काय भारतातल्या नागरिकांची समर्थ भारताबद्दल कल्पना काय आहे. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर लोकशाहीतल्या खालच्या ह्याच्यापर्यंत म्हणजे फक्त सरकार किंवा तिथे सत्तेवर बसलेल्या लोकांनी समर्थ भारत म्हणजे काय हे न ठरवता संपूर्ण समाजाने समर्थ भारत म्हणजे काय
म्हणजे त्यांचेही विचार ध्यानात निकष आहेत. त्यांनी म्हणून लावले. तुमची मगाची जी सूचना आहे ती महत्वाची आहे की हे सगळं डॉक्युमेंटेशन केंद्र सरकारकडे देणं अगदी जरूर आपण हे करूया. त्याच्यामध्ये तुम्हाला असं वर्गीकरण पण करावं लागेल. समजा एखाद्या अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार व्यक्त केले असतील, राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून केले असतील, अध्यात्म राष्ट्राच्या दृष्टिकोन केले असेल, म्हणजे आपण म्हणताय तसं फक्त बक्षीस मिळालेले निबंध नाहीत, तर सर्व निबंधातनं जे जे मुद्दे समोर आलेले आहेत ते मुद्दे हे एकत्र करून, म्हणून मगाशी मी पहिल्यांदा शब्द वापरला की एक उत्तम डॉक्युमेंटेशन हे तयार होईल. त्यात केंद्र सरकारला हवंच आहे ना. होय. आणि बदलणाऱ्या कल्पना खूप आहेत, रोज बदल आहेत सगळ्याच फिल्डमध्ये, रोज बदल आहेत. विषय मोठा आहे आणि वेगळा आहे. लीनाताईंचा विषय नाही पण म्हणजे कल्पना त्यांच्या डोक्यात आली. कल्पना वेगळी आहे. नागरिक त्या नागरी समस्यांमध्ये अडकले, हे अपेक्षित नाहीये. अपेक्षित वेगळं आहे. माझा रस्ता, माझी गटार याच्यातच अडकलेत लोक. त्याच्या पलीकडे गाडीची गरज आहे. नंबर प्लेट. हो, हे बदल आहे. त्यात दुसरंही आहे की 2047 पर्यंत काय काय बदल होणार आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काय काय अडचणींनाही तोंड द्यावं लागणार आहे. आता नंबर प्लेट सारखा विषय आहे, साधी गोष्ट आहे. वाहनांची संख्या वाढल्यानंतर त्याच्यावर जर नीट मॉनिटरिंग करायचं असेल तर त्या पद्धतीच्या नंबर प्लेट या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी काही आणि ते नाही तर मग ते दादा बाबा काका अशा फॅन्सी हजारो नंबर प्लेट आपण रोज पाहतोच. नंबर प्लेट आजचा विषय नाही. नंबर प्लेट आजचा विषय नाही. मी उदाहरण बघितलं, सांगितलं की बदल इतके भराभरा होत आहेत आणि हे बदल घडवणारी ही आत्ताची तरुण पिढी आहे. आणि होणाऱ्या बदलाला ते सामोरे होणाऱ्या बदलांना ते सामोरे जाणार. आम्हाला आमच्या पिढीला AI आजही आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढा पचनी पडत नाही, त्रास होतो. पचनी पडत नाही आणि गरजही वाटत नाही. आम्हाला असं वाटतं की नाही हे असं, हे कशाला तसं करायचं, आपण छान करू शकतो. तसं नाहीये. ऍक्च्युअली स्पीकिंग तुम्हाला जसं म्हणजे AI ला जे काही करता येण्यासारखं आहे, तर AI कडे 100 वेगवेगळ्या इनपुट्स असतात. ते ह्युमन ब्रेनकडे येऊ शकत नाही. आता त्यातले काही इनपुट्स चुकीचे पण असू शकतात. त्यामुळे 100% आपण AI वर सोपवून नाही चालणार. पण निबंधात हाच विषय घेईल की 2047 साली माणसाला मेंदूची गरज लागणार नाही. असा पण विषय नाही. बालचंद्रराव, आता आम्ही प्लॅटफॉर्म चालवतोय ना, तर मला काही वेळेला आता ह्या ज्या म्हणल्या व्हॉइस ओव्हर, काही वेळेला असं वाटतं की काही दिवसांनी प्लॅटफॉर्मसाठी आम्हाला सगळं जे ज्ञान आहे ते AI मधनं मिळेल आणि आम्हाला नीट हावभाव असलेला चेहरा आणि उत्तम आवाज याची गरज पडेल की काय. आणि तिसऱ्या माणसाची गरज पडेल, तो म्हणजे ते तपासणारा. त्याला मात्र तुम्ही टाळू शकता. तिथे नाही. तिथे नाही. तिथे तुम्हाला हे करता येईल. कुठेतरी मेंदूची जागा घेईल का, असे मुद्दे उपस्थित होऊ लागले. होऊ शकतो. मेहनतीकडून स्मार्ट वर्क कडे जाणार. तुमचं मेहनत त्याच्यामध्ये किती, आता कसं आपण सगळे त्या ह्याच्यामध्ये आहोत की एखादं पुस्तक काढायचं असेल तर त्याच्या मागे किती मेहनत आहे, अभ्यास किती आहे, हे सगळं कमी होऊन तो इन्स्टंट कसं तुम्हाला मिळतील गोष्टी, त्याच्याकडे ते वळेल. त्याच्याकडे तरुणाई जरा ब्रेनचा वापर कमी करेल पुढच्या ह्याच्यात, असं वाटतं. जनरल तरुणाई ब्रेनचा वापर कमी करेल, पण सुरुवात झाली नाही. पण ज्यांना खरोखर बुद्धिमत्ता आहे ना, कारण ते तपासणार आहेत योग्य आहे की, त्यांना मात्र कुठेही त्यांना तो अभ्यास करणंच गरजेचं आहे. त्यामुळे त्याला इलाज नाही. आणि मुळात यातनं परत AI मधनं आलेल्या ज्ञानातनं परत माणसाच्याच मेंदूत नवीन कल्पना येणार आहेत. तो त्या परत त्या ठिकाणी डेटा म्हणून टाकणार आहे. त्यामुळे तो ऍब्सोल्यूट होणार नाहीये. ही प्रक्रिया ही चालू राहणार आहे. ही मदत आहे, माणसाला आलेली ही मदत आहे, सपोर्टिंग. तो कुठे जाईल सांगता येत ही गोष्ट खरी. पण तिथे माणसाचं इंटरव्हेन्शन मात्र कायम लागणार. कॉम्प्युटर जेव्हा आले तेव्हा हीच चर्चा बहुतेक झाली.
जेव्हा कॉम्प्युटर आले तेव्हा अशीच की माणसं संपतील, गरज नाही. त्यामुळे ते असं होत नाही शेवटी. मी इथे कॅटलॉग करताना पूर्णपणे ती व्यक्ती मरते आणि तिचं पूर्ण त्या कॉम्प्युटर ह्याच्यामध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये रूपांतर, रोबोमध्ये रूपांतर होतं पूर्ण, आणि ती माणसांना कंट्रोल करायला सुरुवात करते. असं उलट हे चक्र हे झालेलं आहे. म्हणजे आपण त्या टेक्नॉलॉजीचे गुलाम कसे. रजनीकांतने विनोदी ढंगाने तोच चित्रपट तोच हे केलाय. ती भीती जास्त आहे. वर्तमानपत्र मला आवडतात तेवढ्यासाठी, नाहीतर सोशल मीडिया हे ॲडिक्शन झालेलं आहे. आणि सोशल मीडिया म्हणजे जेवढा सोशल मीडियाचा फायदा आहे तेवढा त्याच्यापेक्षा जास्त 4 पट तोटा आहे. आज तुम्ही एखादा अक्षर छापलं ना, तुम्ही नाकारू शकत नाही. सोशल मीडियावर जे टाकतात त्याला कुठलाही काही आधार नसतो आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. त्याच्यात खूप जंक मटेरियल टाकलं जातं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.